मुलांचा डबा असो किंवा सकाळचा नाश्ता जर आपल्याला खमंग पौष्टिक काहीतरी तयार करायचं असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, सोबतच 1 छोटा चमचा जिरे पूड आणि बडीशेप पूड घालून घ्यायची. यावरच चिमूटभर मीठ आणि पाव चमचा हळद घालायची. आता अर्धी वाटी गूळ घालायचा, थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि सोबतच 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी घालून ह्याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही वेलची पूड देखील घालून घेऊ शकता. तवा आता मध्यम आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या प्रकारे ही मालपोळी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. मध्यम आचेवरही दोन्ही साईडनी खरपूस तूप लावून आपल्याला शेकवून घ्यायची आहे. ही तयार मालपोळी तुम्ही नारळाच्या दुधासोबत किंवा नॉर्मल दुधासोबत खाऊ शकता किंवा तुपासोबत देखील सर्व करू शकता. तर याची संपूर्ण सविस्तर रेसिपी आपल्या वैशाली मेजवानी या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहे किंवा याची लिंक तुम्हाला स्क्रीनवर देखील दिलेली आहे. ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही रेसिपी अगदी सविस्तर पाहू शकता.